हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवाइस सर. मित्रांनो, आपण क्लास 10 ची जी आहे ते सक्सेसफुली बॅच जी आहे पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे आणि तुम्हाला क्लास 10 चे तुमचे सिनियर जे आहे त्यांना चांगल्यात चांगले पर्सेंट मिळतील आणि आपले जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यातून भरपूर सारे मॅक्झिमम क्वेश्चन आले आहे. आता क्लास 10 नंतर आपली नेक्स्ट मिशन आहे आपला क्लास 9 चा. क्लास 9 च्या एक्झामसाठी तुम्हाला अजून 15 दिवस वेळ आहे. मला वाटते जे सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये क्लास 9 चे पेपर जे आहे ते जवळजवळ 5 एप्रिल पासून 5 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे. त्यामुळे आता आजपासून जवळजवळ तुमच्याकडे 15 दिवस आहेत. 15 दिवसात तुम्ही आरामात चांगला अभ्यास करून पास होऊ शकता. आतापासून जे आहे पहिले तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन एक्सरसाइज मधले करायचे आहे, मॅथमॅटिक्स मधले, प्रॅक्टिस सेट मधले आणि शेवटी जे आहे मी 2 दिवसाआधी किंवा 3 दिवसाआधी इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज तुमच्यासाठी आणणार आहोत क्लास 9 साठी. त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही चॅनलला स्टे ट्यून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त आपल्या 9th वाल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आता आपण पाहू प्रॅक्टिस सेट 6.1 हा सर्कलचा आहे. ऑलरेडी याचा जो इम्पॉर्टंट वाला थेरम आहे तो आपण घेतला. आता प्रॅक्टिस सेट 6.1 मधला आपण पाहू फर्स्ट क्वेश्चन. आता पहा, प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक गोष्ट आली पाहिजे सर्कलच्या पहिले, तो म्हणजे पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम काय असते, असा समजा का एखादा राईट अँगल ट्रायंगल आहे, याचं नाव आहे समजा का एबीसी, याचा बी अँगल 90 डिग्री आहे, तर 90 डिग्रीच्या अपोजिट वाली म्हणजे हे एसी जे आहे हिला म्हणतो आपण हायपोटेनस. का म्हणतो हिला आपण हायपोटेनस. मग पायथागोरस थेरम का म्हणते का हायपोटेनस स्क्वेअर एसी स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ म्हणजे प्लस स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड. रिमेनिंग टू साइड कोणते आहे, एक आहे एबी आणि दुसरी आहे बीसी. बस एवढा केलं तर तुम्हाला पायथागोरस थेरम येऊन जाईल. आता याच्यावरच बेस आपण जे आहे क्वेश्चनचे आन्सर पूर्णपणे सॉल्व्ह करणार आहोत. पहिला क्वेश्चन काय आहे पहा आपला प्रॅक्टिस सेट 6.1 मधला, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला समजायचं आहे, पाहून घ्या पहिले बेसिक काय या प्रॅक्टिस सेटचा. प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला समजायचं काय, हा आहे समजा का आपल्याकडे एक सर्कल. सर्कलचा इथं देणार मी सेंटर, ठीक आहे. इथं मी काढलो एक कॉर्ड आणि त्याच्यात एक परपेंडिक्युलर काढलो हा असा. सर्कलचा सेंटर आहे ओ, कॉर्डचं नाव आहे समजा का ए बी आणि परपेंडिक्युलर काढलो त्या पॉइंटचं नाव आहे एम. ओके, आता इथं तुम्हाला काय काय गोष्टी समजायचा याची मी एक रेडियस बी काढून टाकतो. समजा का हे ओ ए, ओ ए काय याची रेडियस आहे. आता पहा, 3 गोष्टी तुम्हाला समजायचं आहे. पहिली गोष्ट आहे रेडियस. आता याच्यातली रेडियस कोणती आहे, तर रेडियस आहे याच्यातली ओ ए. कोणती रेडियस आहे, ओ ए. हे पहिली गोष्ट तुम्हाला समजायची आहे. दुसरी गोष्ट कोणती तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते आहे कॉर्ड. कोणती आहे दुसरी गोष्ट, कॉर्ड. आता कॉर्ड कोणती आहे तर ए बी. ए बी जे येलो कलरची दिसत आहे ते आहे आपली कॉर्ड. व्हाईट वाली जी दिसत आहे ते काय आहे आपली रेडियस. येलो वाली जी दिसत आहे ते काय कॉर्ड. आणि एक शब्द इम्पॉर्टंट आहे डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स हा काय आहे तो समजायचा आहे तुम्हाला. पहा मग आता, डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, लक्षात ठेवा डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर, हा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि हे म्हणजे एक सरळवाली रेष जी आहे ओ एम, हेच वे आपली डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. ओके, एवढ्या 3 गोष्टी जर तुम्हाला लक्षात राहील तर पूर्णच्या पूर्ण प्रॅक्टिस सेट जे आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. पहा मग आता, सगळ्यात पहिला आपला क्वेश्चन आहे डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड. एक सर्कल काढून घेतो मी, एक इथं सर्कल काढून घेतो असा मी. ओके, हा आहे आपला सर्कल. आता पहा, एक कॉर्ड काढायची आहे मला. कॉर्ड काढतो मी ए बी. इथं सेंटर काढून घेतो. सेंटरचं नाव काय दिलंय का इथं, नाही दिलाय, तर या सेंटरचं नाव देतो मी ओ. ओके, इथं डिस्टन्स काढून घेतो मी, हा असा परपेंडिक्युलर काढतो, याला देतो मी ओ एम नाव. आता पहा मित्रांनो, चांगला समजून घ्या क्वेश्चन. अशा प्रकारची डायग्राम जी आहे या प्रॅक्टिस सेट मध्ये प्रत्येकच जागी तुम्हाला दिसेल. आता सगळ्यात पहिले डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर. डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड ए बी, ए बी चा डिस्टन्स सेंटर पासून म्हणजे काय येते आपला ओ एम. तो किती दिला इथं, इथं दिला आहे तो आपला 8 सेंटीमीटर. किती दिलाय आपल्याला 8 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड ए बी ची लेंथ दिली आहे, किती आहे ते 12 सेंटीमीटर. इथं लिहून घेतो मी छोटासा 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ सर्कल. आता डायमीटर साठी मित्रांनो पहिले आपल्याला रेडियस काढावं लागेल. एकदा रेडियस काढले का तुम्हाला डायमीटर काढता येईल. इथं काय काय गिवन आहे ते पहिले लिहून घेतो. क्वेश्चन समजला असेल याला थोडासा मी वर करून घेतो. ओके, आता पहा सगळ्यात पहिले गिवन काय काय ते लिहून घेतो मी याच्यामध्ये.
आन्सर मध्ये सगळ्यात पहिले दिलाय आपल्याला ओ एम ची व्हॅल्यू. ओ एम इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला 8 सेंटीमीटर. एबी दिलाय तुम्हाला एबी कॉर्ड एबी वे हा का वे आपला कॉर्ड एबी इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला 12 सेंटीमीटर. आता पहा हा एवढा 12 सेंटीमीटर आहे. हा परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. बायसेक्ट करणे म्हणजे काय होते तर दोन इक्वल भागामध्ये डिवाइड करणे. एबी कॉर्ड जो आहे तो दोन भागात डिवाइड झाला. एक आहे एएम आणि दुसरा आहे बीएम आणि हे दोनही भाग जे आहे ते सारखे राहणार आहे. आता हा जर 12 आहे तर हा राहील 6 सेंटीमीटर आणि हा राहील 6 सेंटीमीटर. मग आपण लिहू शकतो इथं एएम इज इक्वल टू हाफ ऑफ एबी. हाफ ऑफ एबी. आता पहा मग मी काय लिहू शकतो एएम इज इक्वल टू हाफ ऑफ एबी म्हणजे काय होते 12. एएम इज इक्वल टू 12 चा अर्धा किती तर 6 सेंटीमीटर. हा लिहून देऊ शकतो. आपल्याकडे ओएम आहे 8 सेंटीमीटर, एएम आहे 6 सेंटीमीटर. याचा रिझन लिहू शकतो मी. याचा रिझन राहील मित्रांनो प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड असा मी रिझन लिहू शकतो. आता आपल्याला काढायचा काय हे रेडियस. नाऊ इन अ ट्रँगल आपल्याला ट्रँगल दिसत आहे ओ एम ए. ओ एम ए अँगल ओ एम ए इज इक्वल टू आहे 90 डिग्री. देअरफॉर आपल्याला यूज करायचा आहे बाय पायथाथेओ म्हणजेच काय होते पायथागोरस थेरम. ओके पायथाथेओ म्हणतो मी याला प्रेमानं. आता पायथागोरस थेरम काय आहे ते तर तुम्हाला यायलाच पाहिजे. 7वी पासून तुम्ही शिकता पायथागोरस थेरम. पहा मग आता तुम्हाला नाही माहित असेल तर मीच सांगून देतो. हायपोटेनसचा स्क्वेअर हा 90 आहे म्हणजे हा बी 90 आहे. हायपोटेनस कोणती आहे ओए. ओए स्क्वेअर इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड. एक आहे ओएम दुसरी आहे एएम म्हणजे इथं का लिहितो मी ओएम स्क्वेअर प्लस एएम स्क्वेअर. ओए स्क्वेअर आपल्याला काढायची आहे रेडियसस. ओए स्क्वेअर इज इक्वल टू ओएम दिलाय मला ओएम दिलाय किती 8 स्क्वेअर प्लस एएम दिलाय मला किती आहे 6 स्क्वेअर. मग इथं लिहितो मी 6 स्क्वेअर. ओए स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64 6 चा स्क्वेअर 36. ओए स्क्वेअर इज इक्वल टू किती येईल हा 100. इथं मी टेकिंग स्क्वेअर रूट करून घेतो. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्याबरोबर मला ओए ची व्हॅल्यू भेटेल. ओए इज इक्वल टू किती येईल 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर हे ओए ची व्हॅल्यू झाली. आता ओए भेटला तर आपल्याला ओए तर नाही काढायचा आहे. ओए नाही काढायचा आहे आपल्याला काढायचा आहे डायमीटर. ओए म्हणजेच काय आपली रेडियस. रेडियस इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आपल्याला काढायची आहे मित्रांनो डायमीटर. पहा आता शेवटचा एक डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. मग डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू 10. देअरफॉर डायमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. अशा प्रकारचा जो आहे डायमीटर ऑफ सर्कल निघाला आपला 20 सेंटीमीटर. आणि अशा प्रकारचा हा जो क्वेश्चन आहे आपला फर्स्ट क्वेश्चन होता. ओके हा पाहून घ्या तुम्ही चांगल्या प्रकारे. त्यानंतर पाहू आपण सेकंड क्वेश्चन. पहा मग आता इथं असा आपला सेकंड क्वेश्चन दिसत नसेल तर थोडंसं असं खाली करून देतो. पहा पहिले क्वेश्चन समजून घेऊ त्याच्यानंतर आपण आन्सर काढू. डायमीटर ऑफ अ सर्कल इज 26 सेंटीमीटर. पहा डायमीटर जो आहे ते किती दिलाय आपल्याला 26 सेंटीमीटर. लेंथ ऑफ अ कॉर्ड. कॉर्डची लेंथ दिली आहे 24 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे उभी वाली रेष पहा एक राहते रेडियस ते राहते तिरपी. एक राहते कॉर्ड ते राहते आडवी आणि एक राहते डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ते राहते अशी सरळ वर्टिकल वाली. त्या वर्टिकल वाल्याचीच आपल्याला काढायची आहे. पहा मग आता सगळ्यात पहिले डायग्राम काढून टाकतो. सेम डायग्राम राहील काही फरक नाही डायग्राम मध्ये. हा आपला सर्कल. सर्कल मध्ये एक काढतो मी कॉर्ड. कॉर्डचं नाव काय दिलंय का आपल्याला नाही दिलाय. मग इथे कॉर्डचा देतो मी ए बी. इथं देऊन देतो मग मी हा सेंटर. सेंटरला नाव देतो मी ओ. बढिया वाटते. त्यानंतर इथं एक परपेंडिक्युलर काढतो. परपेंडिक्युलरला नाव देतो समजा का मी दोन्ही साईडनं परपेंडिक्युलर राहील एम. ओए जी आहे ते कावे आपली रेडियस. आता तुम्ही म्हणाल दुसरा कलर द्या. ठीक आहे दुसरा कलर देतो. कोणता देऊ कोणता देऊ कोणता देऊ येल्लो येल्लो डर्टी फेल्लो. आता पहा डायमीटर ऑफ सर्कल. डायमीटर समजा का 26 आहे तर डायमीटरच्या अर्धी जे राहते ते काय राहते आपली रेडियस. मग रेडियस इथं मी लिहून ठेवतो 13 सेंटीमीटर. त्यानंतर लेंथ ऑफ कॉर्ड. हा पूर्ण कॉर्ड दिलाय 24 सेंटीमीटर. आता हा कॉर्ड जो आहे तो इक्वली डिवाइड होते एएम आणि बीएम मगाच्या क्वेश्चन सारखाच. हा आता मगाशी किती होता
12 होता तर हा 6 आला. आता 24 आहे तर हा 12 येईल, म्हणजे हा 12 आणि हा 12, म्हणजे इथं मी छोटासा लिहून टाकतो 12. आता हा वाला काढायचा आहे. एकदमच सिंपल आहे रे, फक्त तुम्हाला लिहा लागेल. डायमीटर गिवन आहे, डायमीटर इज इक्वल टू किती दिलाय आपल्याला 26 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 26 डिवायडेड बाय 2. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू कोणती आहे आपल्याकडे OA इज इक्वल टू किती लिहू शकतो मी 13 सेंटीमीटर. याला मी पाडून टाकतो एक डब्बा, डब्बा हे डब्बा हमारा रेडियस डब्बा. आता कॉर्ड AB दिलाय आपल्याला, कॉर्ड AB इज इक्वल टू दिला आपल्याला 24 सेंटीमीटर. देअरफॉर AM इज इक्वल टू हाफ ऑफ AB. रिझन काय राहील याचा, प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड, प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. ओके, त्यानंतर आता पहा सिंपल आहे. आता AB नाही तर AM पाहिजे, बरोबर आहे. AM इज इक्वल टू हाफ ऑफ AB. AM इज इक्वल टू हाफ इंटू AB किती आहे पहा बरं 24. 24 च्या अर्धे किती तर 12. AM इज इक्वल टू आला 12 सेंटीमीटर. याला देऊन देऊ आपण एक पुन्हा बढिया सुंदर सुशील डब्बा. आता आपल्याला काढायचा काय OM ची व्हॅल्यू. पुन्हा एकदा नाव कोणता ट्रायंगल आहे, इनर ट्रायंगल दिसत आहे OMA. OMA अँगल OMA इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस येतो. आता कसा करू पहा, हायपोटेनस पहा, कोणती हायपोटेनस, तिरपीवाली हायपोटेनस OA स्क्वेअर इज इक्वल टू उभीवाली लिहून घ्या OM स्क्वेअर प्लस आडवीवाली लिहून घ्या AM स्क्वेअर. OA किती निघली आहे 13, मग इथं लिहितो मी 13 स्क्वेअर. OM काढायचा आहे मला ओम स्क्वेअर प्लस AM किती दिलाय 12, म्हणजे हा 12 स्क्वेअर. 13 चा स्क्वेअर किती होते रे, हे तर लहानच्या पोरालाही माहित आहे आणि तुम्ही लहानशेच पोरा, हा होते 169 इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर किती होते, हा तर लहानच्या पोरालाही मारताय आणि तुम्ही लहानचेच पोरा 144. आता प्लस वाला इकडे गेल्यावर काय होते, लहानशा पोरालाही माहित आहे आणि तुम्ही लहानशेच पोरा, प्लस वाला इकडे गेल्यावर होते मायनस इज इक्वल टू राहील OM स्क्वेअर. 169 मधून 144 गेलं तर किती राहते, हा राहते 25. मग 25 इज इक्वल टू OM स्क्वेअर. आता काय करतो ना आपण, आता करतो मी टेकिंग स्क्वेअर रूट. अरे कुठे गेला स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट केल्याबरोबर OM म्हणते मी जो आहे मी 5 सेंटीमीटर निघणार. आणि अशा प्रकारे आपला डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर आला 5 सेंटीमीटर. हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. चांगल्या प्रकारे आले बघून घ्यावे. त्यानंतर आपण पाहू थर्ड क्वेश्चन. पाहून घ्या, रेडियस ऑफ द सर्कल दिले. सेम क्वेश्चन आहे, फक्त पायथागोरस थेरम आला पाहिजे आपल्याला. रेडियस ऑफ अ सर्कल इज 34 सेंटीमीटर. आता अँड डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन आहे. एकदा मी डायग्राम काढून घेतो, पुन्हा एकदा तशीच डायग्राम कशीच तर तशीच. आता इथं काढतो मी सगळ्यात पहिले एक कॉर्डले नाव देऊन देतो, त्याचा बारसा करून टाकून आपण. याला नाव देतो A, याला नाव देतो B, सेंटरला नाव देऊन देतो मी O. इथून एक परपेंडिक्युलर काढून टाकतो बढियावाला असा परपेंडिक्युलर तर झाला E. हा याला नाव देतो मी M. इथून मी रेडियस काढून टाकतो, रेडियस काढतो मी येल्लो ना, डर्टी फेलो ना. OA झाली आपली रेडियस. रेडियसची लेंथ दिली आहे तुम्हाला 34 सेंटीमीटर. त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर, म्हणजे हा वाला दिला, हा किती आहे 30 सेंटीमीटर. कॉर्ड तुम्हाला काढायची आहे, पहा मग आता कसं काढ. इथं काय असं करता, गिवन का काय तो लिहून घेऊ. सगळ्यात पहिले दिलाय रेडियस आपल्या डायग्राम मध्ये रेडियस कोणती आहे OA इज इक्वल टू किती दिली आहे 34 सेंटीमीटर. त्यानंतर डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड दिलाय OM इज इक्वल टू दिलाय आपल्याला 30 सेंटीमीटर. आता काढायचं काय आपल्याला, कॉर्ड AB इज इक्वल टू व्हॉट. आता
सगळ्यात पहिले आता काय करायचं आपल्याला, इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, OMA अँगल OMA इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय कोणता थेरम रे मित्रांनो, देअरफोर बाय पायथागोरस थेरम. हायपोटेनस कोणती आहे, OA, मग OA स्क्वेअर. परपेंडिक्युलर सरळवाली कोणती आहे, OM स्क्वेअर, प्लस आडवीवाली बेस कोणती आहे, AM स्क्वेअर. AM माहित नाही, OA स्क्वेअर म्हणजे किती, 34 स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर म्हणजे किती, 30 स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर, हा आपल्याला फाइंड करायचा आहे. आता 34 चा स्क्वेअर होते 1156 इज इक्वल टू 30 चा स्क्वेअर होते 900 प्लस AM स्क्वेअर. प्लस वाला इकडे गेल्यावर होईल मायनस, मग इथं लिहून घेतो मी 1156 मायनस 900 इज इक्वल टू AM स्क्वेअर. आता हा मायनस जर करून तर आपण येईल 256 इज इक्वल टू AM स्क्वेअर. आता करतो मी टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेतलो तर डायरेक्ट मला AM ची व्हॅल्यू येईल 256 चा स्क्वेअर रूट किती रे, तर हा येईल आपला 16 सेंटीमीटर. असा लिहून घेतलो मी. त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, मला AM नाही काढायचा आहे, मला तर कॉर्ड काढायची आहे. आता पहा, आतापर्यंत आपण शिकलो का या कॉर्ड जो आहे तो दोन भागात डिवाइड करते सारख्या. हा समजा का 24 होता तर हा 12 निघला, 24 होता तर 12 निघला. म्हणजे हा जो छोटावाला आहे हा याच्या अर्धा आहे, मोठ्यावाल्याचा छोटावाला कसा आहे, अर्धा आहे. म्हणजे मोठावाला जो आहे तो छोट्यावाल्याचा कसा राहील, डबल राहील. हा पहा, इथून इथपर्यंत माझा हा आणि एवढा भाग, हा कसा, एवढा भाग जो आहे इथून इथपर्यंतचा अर्धा आहे. म्हणजे हा जो आहे याच्या हा कसा राहील, डबल राहील, 2 टाइम्स राहील. म्हणजे इथे लिहू शकतो देअरफोर AB इज इक्वल टू 2 इंटू AM. रिझन का लिहू आपण, प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. AB इज इक्वल टू 2 इंटू 16, AB इज इक्वल टू 32 सेंटीमीटर. अशा प्रकारे जो आहे आपण कॉर्डची लेंथ काढू शकतो. हा होता आपला थर्ड वाला क्वेश्चन. आता पाहू आपण फोर्थ वाला क्वेश्चन. पहा मग आता फोर्थ वाला क्वेश्चन का म्हणते, पुन्हा एकदा तशाच टाइपचा क्वेश्चन, पण हा थोडंसं मला वाटते डायग्राम वाला आहे. इथे डायग्राम दिली आहे आपल्याला, एक मिनिट, नाही डायग्राम इथे नाही, 5व्या याचा डायग्राम आहे. हा 5th मध्ये डायग्राम आहे, 4th वाला पाहून घेऊ आपण. ओके ओके, पहा आता रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर O इज 41 युनिट. रेडियस दिले आपल्याला 41, लेंथ ऑफ कॉर्ड दिली आहे 80 युनिट. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. पुन्हा एकदा सेम त्याच टाइपचा क्वेश्चन आहे, तर त्याच टाइपची डायग्राम येईल. मग डायग्राम काढून घेतो मी इथं. हा आहे आपला सर्कल, मेरा सर्कल, याची कॉर्ड AB, याचा सेंटर O आहे, परपेंडिक्युलर OM. आता रेडियस का काढू आपण, OA. रेडियस काय आपली OA. सर्कलचं सेंटर O आहे आणि त्याची रेडियस दिली आपल्याला 41 युनिट. ओके, कॉर्ड दिली आहे, अरे कॉर्ड AB नाही आहे, कॉर्डचं नाव आहे आपला, एक मिनट बरखुरदार, हमारा कॉर्ड का नाम PQ है. PQ काय आपली कॉर्ड, आणि ते किती दिले आपल्याला 80 युनिट. आता हा पूर्ण 80 आहे, तर हा छोटावाला किती राहील, अर्धा. 80 चा अर्धा 40. मग हा OM काढायचा आहे. पुन्हा एकदा तेच प्रोसेस. ओके, पहा मग आता सगळ्यात पहिले दिलं आपल्याला रेडियस इज इक्वल टू आपण काढतो OP इन द चॅट 41 युनिट्स. ओके, कॉर्ड दिलाय आपल्याला, कॉर्ड PQ इन द चॅट इज इक्वल टू 80 युनिट. देअरफोर PM इज इक्वल टू हाफ ऑफ PQ. जसं आतापर्यंत आपण AM हाफ ऑफ AB करत होतो, तसंच आता PM हाफ ऑफ PQ करायला लागेल आपल्याला. आता रिझन करायला याचा बी प्रॉपर्टी, किसकी प्रॉपर्टी, मेरी प्रॉपर्टी नहीं,
कॉर्ड की प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. आता पीएम इज इक्वल टू हाफ ऑफ पुकू किती आहे, पुकू आहे 80. पीएम इज इक्वल टू 80 चा अर्धा 40 युनिट, 80 चा अर्धा 40 युनिट. आता ओएम काढायचा आहे, ओएम इज इक्वल टू व्हॉट, मग आपण वापरू देअरफॉर इन अ ट्रायंगल ओएमपी अँगल ओएमपी इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय राहील सांगा बरं आता. असं करतो पायथागोरस थेरम ओपी स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. आता ओपी किती आहे, ओपी 41, इसको डब्बा 41 स्क्वेअर इज इक्वल टू ओएम काढायचा आहे, ओएम स्क्वेअर प्लस पीएम 40 युनिट 40 स्क्वेअर. आता एक एक व्हॅल्यूचा स्क्वेअर आपण लिहून टाकू. पहा मग आता 41 चा स्क्वेअर इथं लिहू का खाली लिहू, काय नाव देतात लिहितो. 41 चा स्क्वेअर होते 1681 इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस 40 चा स्क्वेअर होते 600 प्लस 600 इकडे आल्यावर होईल मायनस 1681 मायनस 1600 इज इक्वल टू ओएम स्क्वेअर. मायनस कराल तर ओएम स्क्वेअर इज इक्वल टू होईल 81. आता करतो मी टेकिंग स्क्वेअर रूट ओएम इज इक्वल टू 9 सेंटीमीटर नाही युनिट्स. आपल्याला काय काढायचं डिस्टन्स, एवढाच झाला आपला आन्सर. हा झाला आपला 4th वाला क्वेश्चन, छोटासा क्वेश्चन बढिया क्वेश्चन. त्यानंतर पाहू आपण नेक्स्ट 5th वाला क्वेश्चन. आता हा तुम्हाला थोडासा डायग्राम दिली आहे ना, पण क्वेश्चन बहुत इझी आहे रे. डायग्रामला तुम्हाला घाबरायचं नाही, कारण की तुमच्यासोबत मी आहो. ओके, आता हा नाही पाहायचा तुम्हाला, फक्त एवढाच पाहायचा. डायग्राम दिली आहे आणि हा पाहायचा. एक काम करतो मी, डायग्राम काढून घेतो फक्त इथं. पहा आता डायग्राम जशी दिसतं तशी काढून घेऊ. सगळ्यात पहिले दिला आहे आपल्याला एक सर्कल, हा एक सर्कल. त्यानंतर दिला आपल्याला दुसरा सर्कल, हा दुसरा सर्कल. थोडासा एक मिनिट, थोडासा मी असं करतो. हा झाला आपला सेकंड सर्कल. आता आपण इथून जे आहे एक अशी हॉरिझॉन्टल लाईन आहे, याला नाव दिलं आहे ए, याला नाव दिलं आहे बी, याला नाव दिलं आहे पी, याला नाव दिलं आहे क्यू, सेंटरला नाव दिलं आहे इथं थोडासा काढतो ओ. इथून जो आहे एक परपेंडिक्युलर आपण काढू शकतो तर मग काढून टाकू. याला नाव देऊन देऊ आपण एम. ओके, याला कोणतं नाव देऊ आपण एम. आता आपल्याला काढायचा काय, पहा आता दिला काय इन द फिगर सेंटर ऑफ द टू सर्कल इज ओ. हा छोटावाला सर्कल आणि हा मोठावाला सर्कल दोघांचा बी सेंटर आहे ओ. कॉर्ड AB इज द बिगर सर्कल इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल इन पॉइंट P अँड Q. AB जे आहे ते मोठ्या सर्कलची बिगर सर्कलची कॉर्ड आहे, त्या स्मॉलर सर्कलले P आणि Q पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करताय. शो दॅट AP इज इक्वल टू BQ. आता हा जो AP आहे आणि हा जो BQ आहे हा इक्वल आहे, हा तुम्हाला शो करायचा आहे. एकदम सिंपल आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड आहे. इथं मी लिहितो सगळ्यात पहिले AB इज कॉर्ड. याला थोडासा छोटा करून घेतो आता मी. क्वेश्चन समजलाय तुम्हाला. आता डायरेक्ट आपण आन्सर पाहू. एक मिनिट हा. AB इज द कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. AB जे आहे ते बिगर सर्कलची कॉर्ड आहे. अँड OM जो आहे OM परपेंडिक्युलर टू AB. OM का केलो आपण, AB वर परपेंडिक्युलर काढलो. याला देऊन देऊ आपण कन्स्ट्रक्शन. ओके, हा काय आपला कन्स्ट्रक्शन. देअरफॉर परपेंडिक्युलर ड्रॉन केलो आपण सेंटर पासून कॉर्डवर, तर तो कॉर्डले काय करते बॉयसेक्ट करते. म्हणजे AB चे दोन इक्वल पार्ट होईल, एक होईल AM आणि दुसरा होईल BM. देअरफॉर AM इज इक्वल टू BM. AM इज इक्वल टू काय होईल BM. याला लिहून घेतो मी इक्वेशन नंबर 1. ओके, आता स्मॉलर सर्कलची कॉर्ड जी दिसत आहे ते कोणती आहे PQ. इथं लिहून घेतो मी PQ इज कॉर्ड ऑफ
स्मॉलर सर्कल, कोणता सर्कल? स्मॉलर सर्कल. अँड ओएम जे आहे ते परपेंडिक्युलर आहे पीक्यू वर सुद्धा. देअरफॉर इथून आपल्याला काय होईल? पीएम आणि एमक्यू जो आहे तो इक्वल राहील. हा पीएम आणि हा एमक्यू. पीएम इज इक्वल टू एमक्यू. इक्वेशन नंबर 2. ओके, रिझन तोच राहील आपला, याच्यात बी तोच राहील. प्रॉपर्टी, कोणाची प्रॉपर्टी? कॉर्डची प्रॉपर्टी. इथं पण कोणाची प्रॉपर्टी? प्रॉपर्टी. कोणाची प्रॉपर्टी? कॉर्डची प्रॉपर्टी. कॉर्डची प्रॉपर्टी. ओके, आता आपल्याला काय करायचं? हा एम क्यू आहे. ओके, एम, एक मिनिट दिसत नसेल तर याला बरोबर लिहितो एम क्यू. ओके, आता एम जो आहे पहा, हा एम हा कसा बनलाय रे? एम हा एवढा पार्ट एपी प्लस हा एवढा पार्ट पीएम. हा जो बीएम आहे हा कसा बनलाय रे? हा एवढा पार्ट बीक्यू प्लस एवढा पार्ट क्यूएम. आता आपण लिहू शकतो एम इज इक्वल टू बीएम. लिहू शकतो एम इज इक्वल टू बीएम. एम म्हणजे काय? एम कसा बनलाय आपला? एपी प्लस पीएम. पीएम इज इक्वल टू हा बीएम कसा बनलाय आपला? बीक्यू प्लस क्यूएम. इथं लिहितो मग मी बीक्यू प्लस क्यूएम. बट पीएम इज इक्वल टू काय? एमक्यू लिहा किंवा क्यूएम लिहा, चालते. इथं क्यूएम लिहून घेतो. पीएम इज इक्वल टू काय? क्यूएम. म्हणजे पीएम च्या जागी मी काय लिहू शकतो? क्यूएम. जे तर पीएम दिसत असेल, एपी दिसताय तर एपीच लिहितो. पीएम दिसल्याबरोबर लिहितो मी क्यूएम. बीक्यू दिसला तर बीक्यूच लिहितो. क्यूएम दिसला तर लिहितो मी क्यूएमएस. आता हा इकडचा क्यूएम इकडचा क्यूएम डायरेक्ट कॅन्सल झाल्यावर आपला डायरेक्ट आन्सर येईल. इथं आला एपी इज इक्वल टू इकडे आला बीक्यू आणि एपी इज इक्वल टू बीक्यूच आपल्याला आणायचा होता. आणि इथं लिहू शकतो आपण हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे जो आहे आपण आन्सर हा इझिली काढू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण पाहून घ्या क्वेश्चनले चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर आपण पाहू नेक्स्ट क्वेश्चन. आणि हा जो आहे आपला लास्ट क्वेश्चन आहे, 6th वाला. पहा आता थोडस असं राहील तू. ओके, प्रूव्ह दॅट इफ द डायमीटर ऑफ द सर्कल bisect two chord of the circle then those two chords are parallel to each other. डायमीटर जे आहे ते समजा का कॉर्डले बायसेक्ट करताय तर ते दोन कॉर्ड जे राहील ते एकामेकाला कसे आहे? पॅरलल आहे. सगळ्यात पहिले याची काढून घेऊ आपण डायग्राम. पहा आता सर्कलचा क्वेश्चन आहे तर सर्कलची डायग्राम ते येणारच आहे. हा आपला सर्कल बनला. इथं आपल्याला दोन कॉर्ड काढायचे आहे. एक अशी वरतून मी कॉर्ड काढतो, एक अशी खालतून मी कॉर्ड काढतो. आता डायमीटर एक काढायची आहे मला, दुसऱ्या ह्याच्यानं काढतो. इथून जो आहे हा समजा का आपला आहे सेंटर, मग इथून जो आहे अशी मी एक काढतो डायमीटर. आता पहा डायमीटर जे आहे ते का करताय? बायसेक्ट करताय कॉर्डले. या कॉर्डले नाव देतो मी समजा का ए बी, या कॉर्डले नाव देतो समजा का मी पी क्यू. डायमीटर जे आहे ते कॉर्डले का करताय? बायसेक्ट करताय. हे जे रेड कलरची डायमीटर आहे ते का करताय? ए बी ले बायसेक्ट करताय. या पॉइंटले नाव देतो मी एम. एम आणि बीएम हे कसे आहे? इक्वल आहे. तशाच प्रकारे हा जो डायमीटर आहे या पीक्यू ने सुद्धा बायसेक्ट करताय. मी इथं एन नाव देतो, म्हणजे पीएन आणि हा क्यूएन याच्यामध्ये हे बायसेक्ट करताय. एवढा समजला? डायमीटर जे आहे ते रेड कलरची ते का करताय? या ए बी व्हाईट कलरच्या कॉर्डले आणि पीक्यू व्हाईट कलरच्या कॉर्डले दोन इक्वल भागामध्ये डिवाइड करताय. मग आपल्याला काय म्हणताय का हा ए बी आणि हा पीक्यू हे पॅरलल आहे एकामेकाला, हे शो करायचे आहे. आता दोन लाईन आपण पॅरलल कशी दाखवू शकतो? तर त्याच्यासाठी आपल्याकडे टेस्ट आहे. इंटेरियर अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट, करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. आता इंटेरियर अँगलची सम समजा का 90 डिग्री 180 डिग्री समजा आली. इंटेरियर अँगलची सम 180 डिग्री आली तर दोन लाईन कशी राहील? पॅरलल राहील. आता पहा समजा का हे दोन इथून पहा, हा का वेळ आपला सेंटर, या सेंटरला नाव देऊन देतो मी ओ. ओएम समजा का या ए बी ले दोन इक्वल भागामध्ये डिवाइड करताय. पहा लक्ष द्या मी का म्हणतो. ओएम समजा का ए बी ले दोन इक्वल भागामध्ये डिवाइड करताय तर मग हा जो आहे हा कसा राहील? 90 डिग्रीचा अँगल राहील. तशाच प्रकारे ओएन समजा का पीक्यू ले दोन इक्वल भागामध्ये डिवाइड करताय तर हा वाला अँगल बी किती राहील? 90 डिग्रीचा राहील. हा 90 डिग्री हा 90 डिग्री तर दोन्ही मिळून किती झाले? 180 डिग्री. मग हे इंटेरियर अँगल बनले ना. इंटेरियर अँगल टेस्ट मुळेच ए बी आणि पीक्यू कशी राहील? आपली पॅरलल राहील. मग आपल्याला लिहायचा कसा आहे? सगळ्यात पहिले पहा डायमीटरले बी नाव देऊन देतो मी. डायमीटरले कोणता नाव देऊ? डायमीटरले नाव देतो मी आपल्या मतानं EF.
कोणतं नाव देतो मी, EF. आता पहा इथं लिहून घेतो मी, EF इज डायमीटर ऑफ सर्कल. EF जो आहे तो सर्कलचा काय आपला डायमीटर आहे. इंटरसेक्ट कॉर्ड AB एंड कॉर्ड PQ. कॉर्ड AB ले ना कॉर्ड PQ ले का करताय, इंटरसेक्ट करताय. कोणत्या पॉइंट मध्ये, ऍट अ पॉइंट M अँड N. M आणि N पॉइंट मध्ये का करताय, ते इंटरसेक्ट करताय. एवढा क्लिअर आहे. आता पहा, देअरफॉर इथं आपण गिवन मध्येच आपल्याला AM इज इक्वल टू BM आणि इकडचा PN इज इक्वल टू QN. हा तर आपल्याला कसा आहे, गिवनच आहे. इथं लिहून घेऊ गिवन. देअरफॉर आता पहा, बाय कॉन्व्हर्स ऑफ, कोणाचा कॉन्व्हर्स, प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड, OM परपेंडिक्युलर टू AB अँड ON, हा ON परपेंडिक्युलर टू कोणावर, PQ वर. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. OM जो आहे तो AB वर परपेंडिक्युलर आहे, ON जो आहे तो PQ वर परपेंडिक्युलर आहे. देअरफॉर अँगल कोणता आहे, OMB. अँगल OMB इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल ONQ इज इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. आता दोघांची समजा का मी सम केलो तर किती येईल, तो 90 प्लस 90 180 डिग्री. देअरफॉर अँगल OMB हा वाला प्लस अँगल हा वाला ONQ इज इक्वल टू 90 प्लस 90 इज इक्वल टू 180 डिग्री. इथं आपल्याला एक सेंटेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बट दे आर, कोणते अँगल्स आहेत ते, दे आर इंटेरियर अँगल्स. कोणते अँगल्स आहेत ते, इंटेरियर अँगल्स. थोडासा मी वर घेऊन घेतो, इंटेरियर अँगल्स. देअरफॉर कोणती टेस्ट लागल, इंटेरियर अँगल टेस्ट. बाय इंटेरियर अँगल टेस्ट, इंटेरियर अँगल टेस्ट AB, कॉर्ड AB म्हणून घेतो मी, ठीक आहे. कॉर्ड AB पॅरलल टू कॉर्ड PQ, हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारचा जो आहे आपला, जेवढा सिंपल मध्ये जेवढा छोटा बनवता येईल तुमच्यासाठी आणि फुल मार्क भेटेल अशा प्रकारे मी याला बनवलं. अशा प्रकारची होती आपली प्रॅक्टिस सेट 6.1. याच्यानंतर आपण उद्याला जे आहे प्रॅक्टिस सेट 6.2 पाहू आणि 6.3 मध्ये तुमचा कन्स्ट्रक्शन आहे तो बी पाहून टाकू. हे जर व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला कोणताच डाऊट राहणार नाही. कोणता डाऊट राहिला तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी तुमचा तो डाऊट क्लिअर करून टाकेन. त्याच्यानंतर पुन्हा एकदा सांगतो मी, इम्पॉर्टंट वाले टॉपिक वाले जे आहे ते व्हिडिओ लवकरच येणार आहे. बनवणं स्टार्ट आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन काढणं सुरू झालेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, 9th क्लास वाले. आणि तुमच्या 10th साठी पण अशाच प्रकारची फुल आपण सिरीज जो आहे पूर्ण वर्षभराची 10वीची सायन्स मॅथची सिरीज एकदम बेस्ट वे मध्ये जास्तीत जास्त बेस्ट वाला कंटेंट मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्याच्यामुळे चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.